2024 मध्ये महाराष्ट्रात खूप बदल झाला. त्यामध्येच महाराष्ट्रात असे नवीन रील स्टार, गँगस्टर, नेते असे अनेक लोक फेमस झाले. तर आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रात 2024 मध्ये गाजलेले 7 चेहरे कोण आहेत, ते काय करतात आणि कुठे राहतात, हे संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला तर नवीन गमवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर नंबर 7 वरती आहे सूरज चव्हाण. मित्रांनो, अख्खा महाराष्ट्र या सूरजला ओळखतं. त्याची स्टाईल आणि त्याचं बोबडं बोलणं हे पाहून संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे खूप फॅन झालेले आहेत. तो 2024 मध्ये बिग बॉस विनर सुद्धा झालेला आहे. तो बिग बॉस विनर झाला आणि यामुळेच त्याची महाराष्ट्रात एक वेगळीच ओळख बनलेली आहे. मित्रांनो, सूरज चव्हाणचा जन्म 30 एप्रिल 1994 मध्ये बारामतीमध्ये झाला होता. तो यावर्षी अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झाला आहे. तर नंबर 6 वरती आहे बजरंग बाप्पा. मित्रांनो, गेल्या लोकसभा निवडणुकीपासून बीड जिल्ह्यात एक नाव खूप चर्चेत आलं होतं, ते म्हणजे बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा हे बीड जिल्ह्याचे खासदार आहेत. बजरंग बाप्पा हे 7,000 मतांनी निवडून येऊन पंकजाताईचा त्यांनी पराभव केला आहे आणि यामुळेच ते खूप चर्चेमध्ये आले होते आणि आता सुद्धा ते चर्चेत आहे. तर नंबर 5 वरती आहेत वाल्मिक अण्णा कराड. मित्रांनो, वाल्मिक अण्णा आता सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात खूप चर्चेत आहेत. वाल्मिक अण्णा हे परळीमधलेच आहेत. ते धनुभाऊचे राईट हँड आहेत. वाल्मिक अण्णा हे 2024 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात डॉन म्हणून फेमस झालेले आहेत. त्यांच्यावरती मस्साजोग गावात झालेल्या प्रकरणामध्ये त्यांनी 2 कोटीची खंडणी मागितल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि यामुळेच ते आता सुद्धा खूप चर्चेमध्ये आलेले आहेत. आणि संतोष देशमुखाच्या हत्येने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेलेला आहे. त्यामध्येच वाल्मिक अण्णाचा हात असल्याचं काही नेते सांगतात आणि यामुळेच वाल्मिक अण्णा संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा खूप चर्चेत आलेले आहेत. तर नंबर 4 गजानन तौर. गजानन तौरला जालन्यातलं किंग मानलं जायचं. आज पण जालन्यात गजानन तौर गेल्याने हळहळ व्यक्त केली जाते. गजानन तौर गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तो खूप चर्चेत आला, कारण त्याने जालना जिल्ह्यात खूप असे चांगले काम केले होते. त्यामुळे जालना जिल्ह्यात त्याला एक नवीन ओळख आहे. तर नंबर 3 वरती आहे धनंजय मुंडे. मित्रांनो, धनंजय मुंडे कोण आहे हे सांगायची गरज नाही, कारण त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. ते पहिल्यापासूनच चर्चेत आहेत, पण यावर्षी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे ते लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मत घेऊन आमदार झालेले आहेत. तर नंबर 1 वरती आहे मनोज जरांगे पाटील. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी अगोदरच मार्केट जाम करून ठेवलेलं आहे. यांना महाराष्ट्रात एक वेगळाच दर्जा आहे. ते 2023 मध्ये चर्चेमध्ये आले होते, पण 2024 मध्ये मनोज जरांगे पाटील हे खूपच चर्चेचा विषय बनले, कारण त्यांनी मराठा समाजासाठी केलेले ते आमरण उपोषण, स्वतःची त्यांनी जमीन विकली आणि यामुळेच ते मराठा समाजाचे एक देवता बनलेले आहेत. आणि या सर्व कारणामुळे ते महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पॉप्युलर झालेले आहेत. तर तुम्हाला काय वाटते, महाराष्ट्रात सर्वात जास्त पॉप्युलर कोण आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण आपल्या या चॅनलवरती असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला भेटत असतात. तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना, धन्यवाद.